ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। उल्हासनगरमध्ये भाजपनं सत्तेचं गणित जुळून आणलेलं आहे। जीवन इंदानी यांचा साई पक्ष म्हणजेच गंगाजल फ्रंट सोबत मैत्री करत भाजपनं महापौर पदावर दावा केलेला आहे। 78 जागांच्या महापालिकेमध्ये 39 मॅजिक फिगर आहे आणि इथे भाजपनं 33 जागांवर विजय मिळवलाय, तर साई पक्षाचे 11 उमेदवार विजयी झालेले आहेत। साई पक्षाचे जीवन इंदानींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं उल्हासनगर महापालिकेत भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय। डेव्हलपमेंटसाठी आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे की उल्हासनगरची डेव्हलपमेंट करायची आहे आणि त्याबद्दल साहेब आम्हाला मदत करणार आहे। उल्हासनगरला तेच आम्हाला पाहिजे, दुसरा काय आम्हाला नाही पाहिजे। आमच्या शहराची आमच्या लोकांना सुविधा मिळाली पाहिजे, हेच आमचं एकमात्र लक्ष्य आहे। तर याबाबत भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्याशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। उल्हासनगरमध्ये महापौर बसवण्यासाठी भाजपला साई पक्षाने पाठिंबा दिला आहे, तशा प्रकारची वर्षावरती बैठक पार पडलेली आहे। आपल्यासोबत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आहेत। सर, काय सांगाल, काय नेमकं बैठक झालं आणि किती पक्षांचा सपोर्ट आहे आपल्याला? उल्हासनगर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि तिथे असलेल्या सगळ्या अलायन्सनी उल्हासनगरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करू असं तिकडच्या नागरिकांना सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला। आम्हाला त्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 34 जागा या आमच्या निवडून आल्या आणि आम्हाला आनंद आहे की आमचे पूर्वीचे अनेक वर्षाचे मित्र साई पक्षाचे सर्व जीवनजी यांनी जसं आम्ही आव्हान केलं तसंच आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही तुमच्याबरोबर आहोत विनाशर्त त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आम्ही आज आनंदित आहोत की उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर हा बसतो आहे। भाजपसोबत जर साई पक्ष आला तर भाजपचा महापौर बसेल उल्हासनगरमध्ये। आणखी कोणी मदत लागणार आहे? उल्हासनगरमध्ये असणारे जे संख्याबळ आहे म्हणजे साई पक्षाचे असलेले 11 आणि आमचे 34, त्यामुळे महापौर हा 100% भारतीय जनता पार्टीचा बसेल। उल्हासनगरमध्ये भाजप आणि साई पक्ष एकत्र येऊन शिवसेनेला बाजूला ठेवून सत्ता स्थापना करणार आहे, त्यामुळे राज्यभरातल्या संपूर्ण ह्या राजकारणातून उल्हासनगरमध्ये पहिल्यांदाच ही सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। आता मुंबई असेल किंवा राज्यभरामध्ये सेना भाजप एकत्र येणार का, अशा छोट्या छोट्या पक्षांना घेऊन सत्ता स्थापन करणार हे पाहणं आता सगळ्यात मोठं जाणार आहे। कॅमेरामन संदीप रणपिसेसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई। दरम्यान उल्हासनगरमध्ये भाजप आणि साई पक्षाच्या सत्तेचं गणित कसं आहे जाणून घेऊयात। उल्हासनगर महापालिका भाजपकडे 33 नगरसेवक त्या ठिकाणाहून विजयी झालेले आहेत आणि आता साई पक्षाचे 11 नगरसेवक, 44 आकडा होतोय आणि मॅजिक फिगर आहे 39, म्हणजे सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि भाजपचा महापौर आता उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये असेल।